last time we have discussed about the solution topic, that is paper number 2 from, that is paper number 1 from chapter number 2. So in case of solution, first important part is what is the solution. So solution is nothing but solute plus solvent combination. So it is considered as a solution. On the basis of physical states of solute and solute, they are classified into various classes, that is 9 classes. On that particular means solute, solid, solid, liquid, 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 and gas, gas, gas. हे जर 3 फेजेस प्रत्येकाच्या डिटरमाइन केल्या तर त्याचं जे सोल्युशन जनरेट होतं त्याची एक्झाम्पल्स आपण बघितली होती. आय थिंक त्याच्या नोट्स मी स्टडी आपल्या ऍपच्या स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये अपलोड केलंय, सो तुम्ही ते बघितलं असणार काही जणांनी. नेक्स्ट आपण आता पार्ट बघितला होता, व्हॉट आर द आयडियल सोल्युशन, व्हॉट इज द रावोल्ट्स लॉ अँड व्हॉट इज द नॉन आयडियल सोल्युशन. ओके, so generally ideal solutions are those solutions which strictly obeys the Raoult's law over entire range of the concentration. So that Raoult's law is nothing but what? It is the vapor pressure of a pure solvent or vapor pressure of a pure component is the product of mole fraction of that component with respect to vapor pressure of the particular solution. Okay, so this is the Raoult's law. त्याचं आपण एक्सप्रेशन टोटल डिस्कस केलं होतं आणि त्याच्यानंतर बघितलं होतं नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन मध्ये 2 डेव्हिएशन्स आपण ऑब्झर्व केले होते, दॅट इज पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन. त्याचे ग्राफ बघितले होते. तो इथपर्यंतचा पार्ट कव्हर झालाय. आता जर तिथपर्यंतचा पार्ट कन्सिडर केला तर त्याच्या अगोदर पेपरमध्ये काय काय येतं. सो राईट नोट ऑन दॅट इज आयडियल सोल्युशन और नोट ऑन दॅट इज नॉन आयडियल सोल्युशन. व्हॉट आर द 2 डेव्हिएशन्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन्स मध्ये असणारे जे डेव्हिएशन्स त्याचे ग्राफ आणि त्याचे एक्झाम्पल पेपरमध्ये एक्झामिनरचे फेवरेट आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं. नेक्स्ट पार्ट स्टार्ट केलेला टॉपिकचं नेम होतं सोल्युशन. सो सोल्युशन मध्ये ऍक्च्युअली 50-50% पार्ट आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ॲज वेल एज अ सोल्युशन. सो इन केस ऑफ अ सोल्युशन देर आर सम कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. The word meaning of qualitative is nothing but your collective property, and each and every solvent obeys such particular or shows such particular properties, that is relative loading in vapor pressure, elevation in boiling point, depression in freezing point, and osmotic pressure. So these are the 4 colligative properties. Now what is the meaning, exact meaning of colligative properties? So colligative properties चा meaning असा होतो collective property. ओके, आता collective property म्हणजे काय, कन्सिडर करूया एका टेस्ट ट्यूब मध्ये सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंट ती ऍज इट इज टेस्ट ट्यूबने जर फ्रीज केली तर त्याचं फ्रीजिंग होतं, म्हणजे तो एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली सॉल्व्हंटची. समजा तीच टेस्ट ट्यूब मी वॉटरमध्ये बॉइलिंग वॉटर बाथमध्ये मी टेस्ट ट्यूब ठेवून दिली तर ते वॉटर कंटिन्युअसली बॉईल होतं. सो इट इज द बॉइलिंग इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. नेक्स्ट बघितलं ऑस्मॉटिक प्रेशर. जर समजा आपण अंडर प्रेशर जर समजा आपण हिटिंग करत असू तर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये होतं आणि आफ्टर कंडेन्सेशन दॅट वेपर फेज गेट कन्वर्टेड इनटू अगेन लिक्विड ड्रॉपलेट. सो इट इज कन्सिडर्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. Osmotic pressure is nothing but what? Under higher pressure, जर समजा फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इझिली होत असेल. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर रेनफॉल, किंवा आपण असं म्हणू शकतो धबधबा आपण ज्याला म्हणतो. धबधब्यामध्ये काय होतं, हायर कॉन्सन्ट्रेशन कडून वॉटर ड्रॉपलेट सेमच असतात. वरती जे वॉटर असणार ते डाऊन साईडला पण वॉटर असणार आहे. जेव्हा तुमचं हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अति पाऊस पडतो त्यावेळी त्या धबधब्याचं आपल्या कन्व्हर्जन हायर कॉन्सन्ट्रेशन कडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंटचा फ्लो होताना दिसतो. जर समजा ही प्रोसेस एखाद्या केमिकल्सच्या फॉर्मॅटमध्ये होत असेल, बेस्ट एक्झाम्पल इज द पोटॅटो ऑस्मॉसिस. ओके, पोटॅटो ऑस्मॉसिस मध्ये आपण काय करतो, जर तुमच्याकडे पोटॅटो असेल, मला वाटतं हा बायोलॉजिकल एक्सपेरिमेंट झाला असेल तुम्हाला कदाचित, ते पील आउट करायचा पोटॅटो जो असेल तो त्याची सालवरची काढून घ्यायची. त्याला जर तुम्ही कट केला, मिडलला त्याला कॅव्हिटी प्रिपेअर केला आणि त्या कॅव्हिटीमध्ये डिफरंट कलरचे इंडिकेटर ऍड केला बाय युझिंग सिरीज. आपण जसं सिरीज इंजेक्शन घेतो त्या सिरीजने समजा त्या पोटॅटोला आपण इंजेक्शन दिलं असं कन्सिडर करूया आणि तो पोटॅटो अंडर ऑब्झर्वेशन ठेवला तर त्या पोटॅटोचा कलर त्या स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजे जिथपर्यंत सिरीज गेलेली आहे तिथपर्यंत त्याचा कलर डिफरंट असतो. तो कलर तुम्ही कुठला घेऊ शकता, ब्लॅक घेऊ शकता, ब्ल्यू घेऊ शकता, मिथाईल ऑरेंज नावाचा एक इंडिकेटर असतो, सो ऑरेंज कलर येऊ शकतो, ग्रीन कलर येऊ शकतो. ही सगळीच्या सगळी आपण ऑब्झर्वेशन जेव्हा बघतो त्यावेळी एक समजतं की ऑस्मॉसिस नावाची प्रोसेस तिथे होतीये. ओके, सो ह्या 4ही कन्सेप्ट एकाच सॉल्व्हंटच्या फॉर्मॅटमध्ये दिसतात आणि त्या डिटेलमध्ये बघायच्या होत्या. आपण फक्त याची नावं बघितली होती. त्यातली फर्स्ट सॉल्व्हंट प्रेशर आहे, त्याची फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे वेपर प्रेशर लोअरिंग. आता व्हॉट इज मीन बाय वेपर प्रेशर लोअरिंग ते मी इथे एक्सप्लेन केलंय डिटेलमध्ये, आपण थोडं डिस्कस करूया. पहिल्यांदा वेपर प्रेशरची डेफिनेशन द्यायची. एक्झाम ओरिएंटेड पेपर सॉल्व्ह करायचा. जर तुम्ही सीईटी, जेई आणि नीट याचं प्रिपरेशन करताय तर स्टेट बोर्ड साठी लागणार जी काही थिअरी असेल ते मी नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करून देतोय स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये. जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा ते यूज करा, बट अदरवाईज हार्ड कॉपीज घेण्याचा प्रयत्न करा. आपलाच क्लासचा एक स्टुडंट आहे त्याने आजच नोट्स माझ्याकडनं घेतल्यात. रिमेनिंग स्टुडंट्सनी पण लवकरात लवकर नोट्स कलेक्ट करा. ओके, हँड रिटन माझ्या नोट्स आहे,
तर त्या प्लीज कलेक्ट करा, झेरॉक्स करून तुमच्याकडे ठेवा, अदरवाईज पेरेंट्सना तरी ऍटलीस्ट तुमच्या कन्वे करायचं, जेणेकरून ते माझ्याकडनं कलेक्ट करू शकतील. ठीक आहे. वेपर प्रेशर लोअरिंग मीन्स वॉट? पहिल्यांदा डेफिनेशन द्यायची. वेपर प्रेशर म्हणजे काय? मिनिंग इज प्रेझेंट इन द नेम इटसेल्फ. ओके. वेपर प्रेशर याचा मिनिंग काय? the pressure exerted by the vapor are considered as a vapor pressure, okay, or is considered as a vapor pressure. आता वेपरने अराईव्ह केलेलं प्रेशर म्हणजे थोडक्यात एक्झॅक्टली आपण काय कन्सिडर करू शकतो? बेस्ट थिंग आहे, कन्सिडर करूया एका टेस्ट ट्यूब मध्ये मी वॉटर घेतलं आणि वॉटर इव्हॅपोरेट करायला ठेवलंय. रिपीट करतो मी काय काय सांगितलं ते. एका टेस्ट ट्यूब मध्ये मी वॉटर घेतलं आणि ते वॉटर इव्हॅपोरेट करायला ठेवलं. याचा अर्थ काय? डाऊन साईडला बर्नर चालू असेल, बर्नरने कंटिन्युअसली लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये होईल अप टू 80 to 85 डिग्री सेल्सिअस. ओके. 100 डिग्री सेल्सिअसला ते लिक्विड बॉईल व्हायला लागेल. आता बॉईल झाल्यानंतर लगेच वॉटर काय डिसअपिअर होत नाही. सो बॉईल झाल्यानंतर जो अपर सरफेसचा जो लेअर असेल, इथे मी वॉटर दाखवले बघा, इथे अपर सरफेसचा जो लेअर असेल तो आधी वेपराईज होईल. वेपर म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये होईल. आता हे जेव्हा वेपरचं फेज ओपन कंटेनर मध्ये करत असाल, म्हणजे वरती कुठलंही लीड ठेवलेलं नाहीये, एका पर्टिक्युलर बकेटमध्ये किंवा आपण कन्सिडर करूया वॉच ग्लास मध्ये किंवा तुमच्या असं कन्सिडर करूया की आपला वॉटर बाथ असतो त्याच्यामध्ये तुम्ही हीट करताय, तर त्यावेळी काही प्रॉब्लेम होत नाही. ऍटमॉस्फिअर मध्ये ते प्रेशर निघून जातं. पण कन्सिडर करा त्याच्यावरती तुम्ही लीड ठेवला, म्हणजे एखादं झाकण ठेवला, त्या तुम्हाला नंतर समजतं जेव्हा तुम्ही गॅस बंद करता किंवा बर्नर बंद करता त्यावेळी त्या ड्रॉपलेट जनरेट झालेले दिसतात. त्या लीड वरती ड्रॉपलेट जनरेट झालेले दिसतात. मग हे कशामुळे होतात? कंडेन्सेशन प्रोसेस होते आणि त्याला पर्टिक्युलर स्पेस अवेलेबल असावी लागते. म्हणजे जर कंटेनर असा असेल आणि लिक्विड इथपर्यंत असेल तर हे जर लीड असेल तर ही मधली जी स्पेस आहे ती एक प्रेझेंट असायला पाहिजे. ओके. एक्सेस ऑफ अमाऊंट मध्ये ती स्पेस पाहिजे. जर ती स्पेस नसेल तर ते जे प्रेशर असेल ते ह्या लीडला उडवून देणार. ओके. त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करणार, याला आपण कन्सिडर करतो वेपर प्रेशर. Okay, so the pressure created by the vapor phase to the liquid phase, it is considered as a vapor pressure. So this is your definition. This is your first point. In the second point, when NV solute म्हणजे काय? सोल्यूटचे दोन टाइप्स असतात. फर्स्ट वन इज volatile solute and another one is a non-volatile solute. Okay. In case of volatile and non-volatile, what is the basic difference? Volatility as well as a non-volatility is based on the one important aspect, that is your boiling point. ओके. इट इज कन्सिडर अ बॉइलिंग पॉईंट. ज्याचा बॉइलिंग पॉईंट लेस असेल, बघा मी काय सांगतोय, बॉइलिंग पॉईंट खूपच कमी असेल तर त्या कंपाऊंड, हा जो कंपाऊंड असतो तो काय असतो? वोलाटाईल असतो. आणि ज्याचा, याला आपण असं कन्सिडर करूया. आणि नॉन वोलाटाईल म्हणजे काय? ज्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? ग्रेटर असणार. बेस्ट एक्झाम्पल इज वॉटर, हे नॉन वोलाटाईल आहे. आणि वोलाटाईल मध्ये आपण कन्सिडर करू शकतो एनी अल्कोहोल लाईक इथेनॉल, प्रोपॅनॉल, लाईकवाईज. ओके. ज्याचा लिक्विड, थोडक्यात बेस्ट एक्झाम्पल वोलाटाईलचं सांगायचं झालं तर सॅनिटायझर. आता सध्या तुम्ही आपण सगळ्यांना यूज करतोय सॅनिटायझर. हातावरती सॅनिटायझर आपण घेतो आणि तो हात रब केल्यानंतर तो निघून जातो. म्हणजे काही जादू होते का तिथे? तर तुमच्या बॉडी टेम्परेचर पेक्षा त्या सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट लेस असतो, म्हणून तो डिसअपिअर होतो आणि त्यामुळे त्याचं वेपरायझेशन इझिली होतं. हे जर तुम्ही कोल्ड कंट्रीज मध्ये चेक करायला गेलात, इव्हॅपोरेशन करायला गेलात, तर सॅनिटायझर निघून जात नाही. त्याच्यावरती हात खूप वेळ रब करावे लागतात, तोपर्यंत त्याचा डिसअपिअरन्स होत नाही. याचा रिझन काय? तुम्हाला ती हीट प्रोड्यूस करावी लागते जेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट असेल त्या फॉर्मॅटमध्ये. ओके. बॉडी टेम्परेचर तुमचं कन्सिडर करा 27 डिग्री सेल्सिअस किंवा 30 डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्याही पेक्षा लेस बॉइलिंग पॉईंट असतो, म्हणून त्याला आपण कन्सिडर करतो वोलाटाईल लिक्विड. ओके. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टडी करावा लागेल त्याचा. ह्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन कन्सेप्ट आहे, दॅट इज वोलाटाईल सॉल्व्हंट अँड नॉन वोलाटाईल सॉल्व्हंट. एक्झॅक्टली याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे पेपरमध्ये ते बघूया. हे जर दोन बेसिक डिफरन्स समजले असतील, वोलाटाईल सॉल्व्हंट अँड नॉन वोलाटाईल सॉल्व्हंट, तर त्याच्या पुढचा पार्ट, when a non-volatile solute is added to the pure solvent. बघा मी काय सांगतोय, when a non-volatile solute is added to the pure solvent, then the vapor pressure of the solution get decreases. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक आपण कन्सिडर करूया, इथे एक सॉल्व्हंट मी घेतलंय. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर असेल, कन्सिडर करूया प्रेशर आहे म्हणजे ते ऍटमॉस्फिअर मध्ये आपण डिटरमाइन करतो. सो प्रेशर असेल त्याचं 80 ऍटमॉस्फिअर असं कन्सिडर करूया. हे सॉल्व्हंट आहे, प्युअर सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये म्हणजे वॉटर असेल किंवा काहीतरी दुसरं अल्कोहोल वगैरे सॉल्व्हंट असेल. ह्याच्यामध्ये मी नॉन वोलाटाईल सोल्यूट ऍड केला. आता सोल्यूटची डेफिनेशन मी लास्ट टाइम सांगितली होती, परत रिपीट करतो. द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द स्मॉलर एक्सटेंट और स्मॉलर प्रपोर्शन इज कॉल्ड एज अ सोल्यूट. म्हणजे मी सोल्यूट सॉलिड पार्टिकल असेल तर मी त्याच्यामध्ये जर समजा ऍड केला तर ह्या सॉल्व्हंट मॉलिक्युल मध्ये जे सोल्यूट पार्टिकल मी ऍड करेन ते पर्टिक्युलर स्पेस ऑक्युपाय तर करतील. बेस्ट एक्झाम्पल घ्या, तुमच्याकडे एक बीकर आहे, त्याच्यामध्ये वॉटर ठेवलेलं आहे. ओके. तुमच्या हातामध्ये फेस पावडर आहे. फेस पावडर हा सॉलिड पार्टिकल आहे. जर तुम्ही त्याच्यावरती ती स्प्रिंकल केला तर ती डाऊन साईडला डिझॉल्व्ह होत नाही किंवा वॉटरचा कलर चेंज होत नाही. बेसिक डिफरन्स होतो तो म्हणजे काय? ती फेस पावडर तुमच्या वॉटर सरफेसवरती फ्लोट होत राहते. याचं रिझन डेन्सिटी आहे.
वॉटरची डेन्सिटी त्याच्यापेक्षा जास्त असणार, त्यामध्ये डाऊन साईडला असेल, आणि सॉलिड पार्टिकल जे सोल्यूटचे असतील ते ऍज इट इज फ्लोट होत राहतील. ओके, सो दिस इज द बेसिक डिफरन्स. सो व्हेन अ प्युअर सॉल्व्हंट मध्ये जेव्हा आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करतो तेव्हा एक रिझल्टिंग सोल्युशन होतं. आता सोल्युशन कसं काय जनरेट झालं, कालच आपण बघितलेलं लास्ट लेक्चरला, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. ओके, इज इक्वल टू सोल्युशन. म्हणजे सोल्युशन कधी असणार, जेव्हा सोल्यूट मध्ये सॉल्व्हंट ऍड केला की सोल्युशन असणार. असं मिनिंग असं अजिबात होत नाही की सॉल्व्हंट हे लिक्विडच असायला पाहिजे, असं काही नाही. एअर इज अ मिक्सचर ऑफ सोल्युशन, इट इज अ टाइप ऑफ अ सोल्युशन, इट इज एक्झाम्पल ऑफ सोल्युशन. गॅस जर समजा सोल्यूट असेल, CO2 हा गॅस आहे, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा अजून एखादा पर्टिक्युलर सॉल्व्हंट एक्सेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असेल, तर CO2 आणि O2 चं मिक्सचर म्हणजेच काय, एअर असणार आहे, आणि ती एअर म्हणजे कोण असणार आहे, सोल्युशन असणार आहे. तर या फॉर्मॅटमध्ये कन्सिडर करायचंय. सो जर समजा आपण सोल्यूट पार्टिकल सॉल्व्हंट मध्ये ऍड केले तर रिझल्टिंग वेपर प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन गेट डिक्रीजेस. हे स्टेटमेंट मी इथे दिलंय. When non-volatile solute is added to the solvent, then the vapor pressure of the resulting solution get decreases. Okay, हा important part. Next part, if consider, आता इथून सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन स्टार्ट होतं. कन्सिडर P10. आता मी लास्ट लेक्चरला रॉबर्ट्सला ज्यावेळी शिकवला, जे मेंबर्स ऍबसेंट होते त्यांनी प्लीज रेकॉर्डिंग या सेक्शनला जाऊन ते चेक करा. प्रिव्हियस याचा अर्थ काय, आज जे लेक्चर अपलोड होणार आहे, आजची डेट असेल त्याच्यावरती, त्याच्या अगोदरचं जे लेक्चर आहे ते बघायचे तुम्हाला. ओके, सो P10 जिथे जिथे मी 0 असा वरती किंवा डिग्रीच्या फॉर्मॅटमध्ये जे काही साइन सिम्बॉल दाखवतोय ते प्युअर सॉल्व्हंट साठी असणार आहे. इट इज रिलेटेड टू प्युअर सॉल्व्हंट ओनली. आणि जिथे मी असं 0 वगैरे इंडिकेट करणार नाहीये, ते रिलेट करणार सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्ट टू सोल्युशन. ओके, सो बघूया काय काय आहे ते. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं, P10 मीन्स व्हॉट, P10 इज द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर असा वर्ड आला, ह्याला अंडरलाईन करा. 0 जिथे असेल तिथे आपण कन्सिडर करणार आहोत, प्युअरला तुम्ही अंडरलाईन करणार आहात. आणि जेव्हा P1 नुसतं लिहिणार, P1 इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. रिपीट करतोय मी, P10 बी द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट अँड P1 बी द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. फ्रॉम इट इज कन्क्लूड दॅट P10 इज ग्रेटर दॅन P1. आता हे कसं काय समजलं, मी इथे लिहिलं होतं बघा. प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग असेल 80 ऍटमॉस्फिअर, जर समजा तुमचं प्रेशर असेल, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड करता आणि रिझल्टिंग होतं, ओके, त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय झालेली दिसते, डिक्रीज. दॅट इज 40 ऍटमॉस्फिअर पर्यंत तुमची व्हॅल्यू काय झालेली दिसते, डिक्रीज झालेली दिसते. याचा मिनिंग काय, अगोदरचं प्रेशर होतं 80 ऍटमॉस्फिअर आणि नंतरचं प्रेशर काय झालं, 40 ऍटमॉस्फिअर. म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल आपण ऍड करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंटचं किंवा सोल्युशनचं वेपर प्रेशर डिक्रीज होत जातं. कॉमन फॅक्टर आहे. So if P10 be the vapor pressure of a pure solvent and P1 be the vapor pressure of a solution, then it is concluded that the vapor pressure of a pure solvent is always greater than that of the vapor pressure of a solution. रिपीट करतो मी काय काय सांगितलं ते, म्हणून मी अगोदर या टर्मिनॉलॉजी आधी डिफाइन केला आणि मग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व्ह केलं. वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट याची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर असते, ती म्हणजे किती असेल, 80 ऍटमॉस्फिअर कन्सिडर केले. जेव्हा मी त्याच्यामध्ये कुठला तरी सोल्यूट पार्टिकल ऍड करेन, म्हणजे सॉल्व्हंट प्लस सोल्यूट कंबाईन झाल्यानंतर सोल्युशन जनरेट होतं, ज्या सोल्युशनचा वेपर प्रेशर लेस असेल 80 पेक्षा. ओके, 80 ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा त्याची व्हॅल्यू लेस होईल, ती असेल 40 ऍटमॉस्फिअर. मग मी मॅथमॅटिकली काय एक्सप्रेस करू शकतो, 80 इज ग्रेटर दॅन 40 म्हणजे P1 इज लेस दॅन P10. नाउ we want to calculate relative loading in vapor pressure. Now what is meant by relative? आता मोस्ट ऑफ द स्टुडंटचा 11th चा रिझल्ट आलेला असणार. ओके, रिलेटिव्ह याचा अर्थ काय, तुम्ही कंपेअर करता, बरोबर ना. तुम्हाला समजा पर्सेंटेज असेल कसं करूया, 50% आहे, त्याचा मिनिंग काय होतो, आउट ऑफ 100 तुम्हाला 50% आहे. पर्सेंट याचा मिनिंग काय, 100 पैकी किती मार्क्स मिळाले त्याला तुम्ही कन्सिडर करता पर्सेंटेज. ओके, सो सिमिलरली इन दिस वे ऑल्सो, इन दिस केस ऑल्सो, जनरली P10 मायनस ऑफ P1 त्याचा डिफरन्स जर घेतला, म्हणजे रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट विथ रिस्पेक्ट टू वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. So it is the difference between the vapor pressure of pure solvent and vapor pressure of solution is called as relative loading in vapor pressure, delta P. Okay, delta stands for small change. So it is the difference between the vapor pressure of a pure solvent and vapor pressure of a solution. आता हे डिक्रीज होत असं आपण म्हणतो, बरोबर आहे, पण याच्या मागचं रिझन काय, ते इथे रिझन मी एक्सप्लेन केलंय. When pure solvent जर समजा असेल, त्याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा सॉल्व्हंट मॉलिक्युल अप्पर सरफेसला असते, वरच्या सरफेसला ही लाईन दिसते सगळ्यात अप्परची, त्याच्यावरती काहीतरी पर्टिक्युलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल, बरोबर आहे ना. त्याचा काहीतरी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे. तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सोल्यूट पार्टिकल ऑक्युपाय करणार, इथे दाखवलं सोल्यूट पार्टिकल ऑक्युपाय करणार. म्हणजेच काय होईल,
the number of solvent molecules available for the vaporization get decreases and hence vapor pressure decreases. याचा अर्थ असा होतो, जर समजा तुम्ही आता हीट करायला घेतलं विदाउट सोल्यूट, काही सोल्यूट त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये, प्युअर सॉल्व्हंट जर वॉटर असेल आणि तुम्ही कंटिन्युअसली त्याला हीट देताय, बर्नर आहे असं कन्सिडर करायचं आणि तुम्ही त्याला कंटिन्युअसली हीट देताय, तर याचं कन्व्हर्जन इझिली वेपर फेज मध्ये होणार. का? कारण की सगळे लिक्विड सरफेस ते विलिंग आहेत, त्यांचं स्वतःचं वेपरायझेशन करण्यासाठी ते विलिंग आहेत, म्हणून ह्या सगळ्या लिक्विड सरफेसचं काय होईल, कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये होईल. ओके, ही फर्स्ट फेज आहे. लिक्विड सॉल्व्हंटचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये होणं ही पहिली फेज आहे. ओके, दिस इज युअर फर्स्ट फेज. सेकंड पार्ट केलं मी, सोल्यूट आता त्याच्यामध्ये ऍड केलं. आता जे काही सॉल्व्हंट पार्टिकल अपर सरफेसला असेल त्याचं वेपरायझेशन होण्यासाठी मध्ये सोल्यूट पार्टिकल अडथळा करते, म्हणजे त्याला आपण म्हणतो शिल्डिंग इफेक्ट. ओके, सो हे सोल्यूट पार्टिकल ऑक्युपाय करतील स्पेस आणि त्यामुळे रेट ऑफ इव्हॅपोरेशन डिक्रीज होईल आणि म्हणून तुमचा वेपर प्रेशरचा रेट सुद्धा काय होईल, डिक्रीज होत जाईल. आणि याच्या मागचं रिझन काय आहे, the minimum area of cross section is available for the vaporization of a solvent molecule due to presence of solute particle, and that's why the vapor pressure of a solution get decreases when a non-volatile solute or non-ionizable solute is added to the pure solvent. Okay, so this is the final explanation for vapor pressure of chlorine. Vapor pressure chlorine मध्ये mathematical calculation खूपच कमी आहे, पण क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड विचारला जात नाही. पेपर मध्ये असं विचारतात, what will happen when non-volatile solute is added to the pure solvent with respect to vapor pressure of a solution. तुम्ही एवढं घ्यायचंय, vapor pressure of a solution get decreases. त्याला अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे आणि त्याच्या मागचं रिझन विचारले तर हे रिझन घ्यायचं. The amount of particles available for the vaporization in pure state is in larger excess, but when non-volatile solute is added to the pure solvent, the amount of vaporization, the amount of molecules required willing to vaporization get decreases, and that's why the vapor pressure of the solution get decreases. Okay, आता हे सगळं आपण जी थेरी सगळी डिटरमाइन केली, म्हणजे सगळ्यात पहिल्या पॉइंट मध्ये डेफिनेशन डिक्रीज होते जाते, मग याच्यामध्ये पार्ट डिटरमाइन केले, P1 म्हणजे कोण आहे, P10 म्हणजे कोण आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स डिटरमाइन केला आहे, मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, त्याचा रिझन्स फॉर द सोल्युशन नॉन वोलेटाइल सोल्यूट, नॉन वोलेटाइल. ओके, ठीक आहे. राऊल्स लॉचा आपलं एक्सप्रेशन काय होतं, मी बोर्ड लागेल दोन पार्ट मध्ये बोर्ड डिवाइड करतोय, म्हणजे आपल्याला स्पेस अवेलेबल होईल. अकॉर्डिंग टू द राऊल्स लॉ स्टेटमेंट किंवा मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन काय होतं, अकॉर्डिंग टू द राऊल्स लॉ P1 is equal to P10 into x. हे आपण काय डिटरमाइन केलं होतं त्याच्या प्रिवियस लेक्चर आपण हे बघितलं. ओके, so if we plot the graph of vapor pressure of a solute with respect to mole fraction, if we plot the graph of vapor pressure of a solvent or solution with respect to mole fraction, then it is observed that the straight line passing through the origin means it is a standard graph आणि तुम्हाला याच्या व्हॅल्यू कशा मिळतात, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. लक्षात ठेवायचं, कुठलाही ग्राफ जर स्ट्रेट लाईन ओरिजिन मधनं पास आउट होत असेल तर त्याला कन्सिडर करायचं स्टँडर्ड ग्राफ. स्टँडर्ड ग्राफ म्हटलं जातं. कन्सिडर करूया आपल्याकडे असा ग्राफ मिळत असेल, एक्स एक्सिस हा वाय एक्सिस आहे, हा एक्स एक्सिस आहे, स्ट्रेट लाईन मिळते पण पासिंग थ्रू ओरिजिन नसेल तर त्याला एक इंटरसेप्ट नावाचा पार्ट असतो. हे जेईच्या मेंबर्सना काही सांगायची गरज नाही, पण तरी पण सांगतोय, हा इंटरसेप्ट याचा मीनिंग काय असतो, स्टँडर्ड पासून याचं पर्टिक्युलर डेव्हिएशन होत असतं, म्हणजे फ्लक्च्युएशन होत असतं. तसं मी म्हणतोय 10 स्टँडर्डला तुम्हाला मार्क्स असतात 95%. ओके, आणि 11 स्टँडर्डला तुम्ही एका आपण एका 82 वर येत आहे. ओके, सो हे डेव्हिएशन का, डिफरन्स का निर्माण झाला, फ्लक्च्युएट होत आहे. तो स्टडी जसा 10 स्टँडर्डला चालू होता तसा 11 स्टँडर्ड चालू नाहीये. आता त्याचा मेनिंग होतो सेम तसं ते सॉल्व्हंट कुठल्या ग्राफचं. ज्यावेळी तुम्ही एखादी स्ट्रेट लाईन ग्राफ ड्रॉ करता ऑन एक्सिस ऑन अलॉंग बाय एक्सिस, सो तुम्हाला जेव्हा असा डिफरन्स मिळतो त्याला काय कन्सिडर करता, इंटरसेप्ट कन्सिडर करता. ओके, सो सिमिलरली या केसमध्ये तुम्हाला काय मिळतो, स्टँडर्ड ग्राफ मिळतो, म्हणजे तुम्ही फ्लक्च्युएट झालेले नाही आहात. सो फॉर द बायनरी मिक्सचर, काल आपण बघितलं फॉर बायनरी मिक्सचर, बायनरी स्टँड्स फॉर टू कंपोनेंट सिस्टम. ओके, सो फॉर बायनरी मिक्सचर the equation is x1, that is mole fraction of first component with respect to mole fraction of second. आता मी काल सांगितलं होतं, जिथे जिथे या टॉपिक मध्ये 1 असा डिजिट दिसेल तो रिलेट करतो सॉल्व्हंटशी आणि 2 हा डिजिट दिसेल तो कन्सिडर करायचं सोल्यूट. ओके, सो इट इज इक्वल टू 1. आता मला सांगा याच्यावरनं x1 ची व्हॅल्यू काय मिळेल, x1 hence x1 is equal to 1 minus of x2. Okay, substitute this value of x1 in this equation, that is
P1 is equal to P10 into x1. आता x1 ची व्हॅल्यू काय लिहिणार आहे 1 minus of x2. बघूया P10 into 1 minus of x2. ब्रॅकेट सॉल्व करूया P10 into 1 P10. P10 minus of x2 P10 x2. Okay, this is the value of P1. We want to calculate P1 minus of P10 कारण रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर मध्ये आपण डेल्टा P मगाशी कन्सिडर केला होता. तो ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तुम्ही काय करेल हा P10 आहे ना इकडे आल्यावर मायनस होईल. P1 minus P10 is equal to minus of P10 into x. बघा ना काय म्हणतोय P1 minus P10 is equal to minus of P10 into x. हेच मायनस साइन मला काढून टाकायचं आहे. मला दोन्ही LHS आणि RHS चा मायनस ने मल्टिप्लाय करावा लागेल. So P1 become minus of P1 and I plus of P10. So P10 minus of P1 is equal to P10 into x2. And this is the expression. P10 minus of P म्हणजे काय डेल्टा P जे मग आपण डिस्कस केलेलं which is equal to P10 into x2. This is the relative vapor pressure of Raoult's law with respect to mole fraction. Means, according to this equation, it is clear that relative loading in vapor pressure is directly proportional to mole fraction of a solute. Why solute? Because two digit is there. 2 stands for solute, 1 stands for solvent. 2 is equal to solute, 1 is equal to solvent. Okay, 2 is equal to solute and 1 is equal to solvent. So या टर्म्स मध्ये आपण रिप्रेझेंट करतो म्हणजे काय हा मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट वरती इंडिपेंडेंट आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हाच मला वाटतं मागच्या पेपर मध्ये येऊन गेलाय. आय थिंक तो नीटच्या पेपर मध्ये क्वेश्चन येऊन गेला होता. रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर रिगार्डिंग रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, 3 ऑप्शन्स दिलेले होते 4 ऑप्शन्स दिलेले होते त्याच्यापैकी 3 स्टेटमेंट करेक्ट होती. MS2 टाइप मध्ये क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये तो क्वेश्चन होता. कसा क्वेश्चन होता इट इज रिलेटेड विथ द वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हेंट इनकरेक्ट आहे. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट असा वर्ड पाहिजे कारण 0 डिग्री दिले. इट इज रिलेटेड विथ द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. ओके, अँड इट अफेक्ट्स ऑन द प्रोडक्ट ऑफ P10 and H. जर समजा अफेक्ट म्हणजे काय ही व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर ही पण व्हॅल्यू इन्क्रीज होणार. समजा ही व्हॅल्यू डिक्रीज झाली तर ही पण व्हॅल्यू डिक्रीज होणार म्हणजे त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो हेच एक्सप्लेन करायचं होतं आणि एक्झामिनर तिथे तुमच्या जेव्हा स्टेटमेंट फॉर्मॅट मध्ये क्वेश्चन असतात तेव्हा कन्सेप्ट खूप इझी असते पण खूप डीप मध्ये असते. लक्षात ठेवायचं कन्सेप्ट इझी असते माहिती असेल तुम्हाला पण त्याच्यावरती थिंकिंग साठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. त्याच्यात की पॉइंट्स असतात ते कव्हर करता आले पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू मोल फ्रॅक्शन. आता हेच तुम्ही वेगळ्या फॉर्मॅट मध्ये जर समजा लिहायचं असेल म्हणजे मोलार मास डिटर्मिनेशन साठी तर कसं लिहिणार आहात ते बघूया कारण तो क्वेश्चन प्रीवियस पेपर मध्ये 3 मार्क्स साठी येऊन गेला होता. बघूया काय आहे. very INT molar mass determination molar mass of solute that is M2. 2 stands for solute and molar mass stands for M. So will be M2 from vapor pressure loading. एक क्वेश्चन 3 मार्क्स साठी प्रीवियस पेपर मध्ये येऊन गेलाय. सो याला 4 मार्क करून ठेवा आणि P/Q मेन्शन करून ठेवा. समजा तुम्ही नोट सायमल्टेनियसली ड्रॉप करत असाल तर काय प्रश्नच नाही. बट जर तुम्ही नोट्स घेत नसाल तर एक लक्षात ठेवा मी हे जेव्हा लिहितो ना तेव्हा याचं रेकॉर्डिंग आता स्टार्ट झालेलं आहे. ओके, जे रेकॉर्डिंग स्टार्ट होतंय ते रेकॉर्डिंग सेशन मध्ये तुम्हाला अपलोड मिळणार आहे थोड्या वेळानंतर लेक्चर संपल्यानंतर. ते स्टॉप करा, रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि तेव्हा लिहून घेत चला म्हणजे सायमल्टेनियसली नोट क्लिअर होतील. आणि जर तेवढे एफर्ट्स घ्यायचे नसतील तर मग हार्ड कॉपी अवेलेबल लवकरात लवकर करून घ्या. ठीक आहे, स्टार्ट करूया. आता आपण घेतलेलं इक्वेशन काय होतं डेल्टा P means P10 minus of P is equal to x2. Okay, this is first equation. In the second equation, delta P upon P10, delta P upon P10 is also called as a mole fraction of a solute. Okay, it is a mole fraction related with the mole fraction of solute. But we know mole fraction of solute means what? X2 is equal to number of moles of solute divided by
number of moles of solvent plus number of moles of solute. हे 11th standard में शिकलेले आहात. What is the mole fraction of a solute? Mole fraction of solute means what? It is the ratio of number of moles of that solute divided by number of moles of a solution. Solution म्हणजे solvent आणि solute. ठीक याचं कॉम्बिनेशन करायचं. मग सिमिलरली जर समजा तुम्हाला x2 ची व्हॅल्यू या फॉर्मॅट मध्ये कन्सिडर करायची असेल आणि डायल्यूट सोल्युशनचं जर डिस्कशन केलं फॉर डायल्यूट सोल्युशन, सो डायल्यूट सोल्युशन मध्ये काय असतं, एक्सेस ऑफ अमाउंट ऑफ सॉल्व्हंट असणार आहे, सोल्यूट निग्लिजिबल असणार आहे. तो आपण निग्लेक्ट करू शकतो. फॉर डायल्यूट सोल्युशन फॉर सेक ऑफ अवर कन्व्हिनियन्स n2 is sorry n2 is very less, n1 is very greater than that of the n2. Hence n2 can be neglected. N2 can be neglected. Okay, so from this line we can conclude that x2 is equal to n2 divided by n1. डिनॉमिनेटर मधला जो n2 आहे तो मी कॅल्क्युलेट केलाच नाही का, कारण एक्सेस जेव्हा 100 ml ऑफ वॉटर असेल त्याच्यामध्ये तुम्ही 0.00002 ग्रॅम ऑफ कुठलाही सोल्यूट ऍड केला तर हा निग्लिजिबल आहे हे समजतं आपल्याला, म्हणजे आपण हे निग्लेक्ट करू शकतो आणि 100 ml ऑफ वॉटर असं आपण कन्सिडर करू शकतो फॉर थेरॉटिकल कॅल्क्युलेशन किंवा प्रॉब्लेमॅटिक कॅल्क्युलेशन. ओके, सो x2 इज इक्वल टू n2 डिवाइडेड बाय n1. आता मला सांगा x2 ची व्हॅल्यू जर हे असेल तर या इक्वेशनला आपण काय लिहू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. हे इथे आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया. Equation 1 becomes delta p upon p10 is equal to x2. x2 ची व्हॅल्यू काय मिळाली, n2 divided by n1. But we know again what is the value of n2? n2 number of moles of solute is equal to w2 divided by m2 and n1 is equal to w1 divided by m1. बरोबर आहे ना. हे कसं काय कॅल्क्युलेट केलं, हे अकॉर्डिंग टू 10 स्टँडर्ड 11 स्टँडर्ड आहे. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतात, सो इट इज द रेशियो ऑफ अमाउंट ऑफ अ सोल्यूट प्रेझेंट इन द सिस्टम डिवाइडेड विथ द मोलार मास. ओके, सिमिलरली n1 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सॉल्व्हेंट व्हिच इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट इज अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ अ सॉल्व्हेंट. आता ह्या दोन्हीही व्हॅल्यू n2 आणि n1 च्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. That is delta p upon p10 is equal to x2 is equal to n2 divided by n1 which is equal to n2 ची व्हॅल्यू काय आहे, w2 divided by m2 divided by n1 ची व्हॅल्यू काय आहे, w1 divided by n1. ओके, अपॉन चा अपॉन वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो हे आपल्याला माहिती आहे मॅथ्स मध्ये. तुम्ही काय करणार, w2 n1 divided by m2 into w1. Okay, this is the value of delta p upon p10. ओके, आता मला समजा आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, मोलार मास ऑफ सोल्यूट m2 कॅल्क्युलेट करायचं आहे. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची म्हणजे मला ते लेफ्ट हँड साइडला घ्यावी लागेल. तर मी इथे लिहितो, मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. ओके, सो m2 इज इक्वल टू हे तसंच ठेवा, डेल्टा पी m2 इकडे आल्यानंतर काय होईल, डेल्टा पी m2 is equal to W2 into M1 half divided by P10 together multiplied by P10 divided by delta P into W1. Okay. If we know the values of W2, M1, P10, W1 and delta P, then you can calculate the value of molar mass of a solute. India is if we know the value of W2, M1, P10, W1 and delta P, then and then only we can calculate the molar mass of a solute. And this is the application of this particular qualitative property. ओके, मी म्हणून लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की एका लेक्चरला शक्यतो एकच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी घेऊया, पण एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी इतकी डिटेल मध्ये असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला 4 चे 4 मार्क्स मिळाले पाहिजे. जर याच्यावरती क्वेश्चन आला तर तो 4 मार्क्स साठी येतो, प्लीज लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही मिस्टेक नको, अवॉइड काय करू नका. मी रिपीट करतो सगळं आता काय काय बघितलं ते, पाहिजे असेल तर आपण थोडा वेळ थांबूया आणि त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, दॅट इज रिलेटिव्ह लोडिंग इन बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. आता बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन साठी अगेन सेम डायग्राम आहे, डेरिव्हेशन आहे, पण त्याच्याबद्दल ऍटलीस्ट इंट्रोडक्शनचा पार्ट सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा तेवढा तरी कव्हर करूया. ऍक्च्युअली आज कंडक्ट करायचं नव्हतं लेक्चर, याचं रिझन काय, काही स्टुडंट्स दुपारी 3 वाजता लेक्चर आहे, महाराष्ट्रातील हॉलिडे असल्यामुळे लेक्चर आहे. की त्यांना सांगितलं होतं की सर मला सांगा की अगोदर लेक्चर असेल तर अगोदर कल्पना देऊ शकतो, पण ऍट द पर्टिक्युलर मोमेंट आहे जेव्हा लेक्चरचं टायमिंग सेंड केलं त्यावेळी तुमच्याकडनं आन्सर आलं की येस आता आमचं लेक्चर आहे.
त्यामुळे मग त्यावेळी काहीच करता येत नव्हतं, कारण अदर स्टुडंटना पण तो मेसेज केलेला होता. म्हणून मी तुम्हाला ऑलवेज सांगत असतो की मला आदल्या दिवशी सांगत चालेल की उद्याचं काय तुमचं प्लॅनिंग आहे. ओके, त्याप्रमाणे काहीतरी लेक्चर ऍडजस्टमेंट करता येऊ शकते. 3 तारखेपासून, परत 3 तारखेला अक्षय तृतीय आहे, ईदची सुट्टी असणार आहे, त्या दिवशी हॉलिडे असेल, त्या दिवशी पण लेक्चर असेल. जर समजा तुम्हाला त्या दिवशी ऑफ मी अगोदर का देणार नाही म्हटलं, कारण 21st पासून तुम्हाला ऑफ देणार आहे. 21 मे पासून तुम्हाला 7 ते 8 दिवसाची सुट्टी असेल आणि त्यानंतर आपल्याला परत जून पासून वर्किंग स्टार्ट करायचं. आणि आपलं टार्गेट असं आहे की जुलै एंडिंग किंवा गणपतीपर्यंत तुमचा टोटल सिलेबस कव्हर होणं एक्सपेक्टेड आहे, विथ टेस्ट, त्याच्यानंतर एमसीक्यू टेस्ट आणि रिटर्न टेस्ट असतील तर मी तुम्हाला त्याच्या मी अपलोड करतोय ग्रुपवरती, आपल्या स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करतोय. ते लर्न करा. तुम्ही काय करताय, त्या क्वेश्चनची प्रिपरेशन करत नाहीये, तुम्ही फक्त एमसीक्यूच्या टेस्ट देताय. त्यामुळे असा इश्यू नंतर होऊ शकतो. जर हे डेरिव्हेशन आहे, याची सुरुवात आठवण तुम्ही काय करणार याच्यामध्ये. ओके, जरा सिरियसली घ्या ते. आणि जर ऑब्व्हियसली तुम्ही एवढे एफर्ट घेत आहे तर स्टेट बोर्डचे ऍटलीस्ट 70 मार्क्स सिक्युअर करायला काही हरकत नाही. मी असं म्हणत नाही 100 आउट ऑफ 100 घ्या. आउट ऑफ 100 70 मार्क्स मिळाले तरी सफिशियंट आहे. त्याचं रिझन काय, कारण तुमचा 75% क्रायटेरिया क्रॅक व्हायला पाहिजे, तरच तुमचे जेईई नीटचे मार्क्स कन्सिडर होतो, अदरवाईज मार्क्स कन्सिडर होणार नाही. फक्त या वर्षीसाठी हा रूल त्यांनी थोडा शिथिल केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी असं कन्सिडर केलं की जरी तुम्हाला 70% नसतील स्टेट बोर्डला तरी सुद्धा, आणि सेकंड थिंग पासिंग 25 ला केलंय. आउट ऑफ 35 ला पासिंग असतं ना, त्या वर्षीसाठी 25 ला 70 मार्क्ससाठी, म्हणजे इंटरनलचे मार्क्स ऍड केल्यानंतर आपोआपच ते मुलं 35च्या वरती जातातच. तरी सुद्धा त्यांनी एक चान्स दिलाय स्टुडंट्सना की जर समजा अगदीच एखाद्याने 10 मार्काचाच पेपर लिहून आला 70 पैकी, तरी पण तो त्याला जर इंटरनलला 30 आउट ऑफ 30 असतील तर तो पास होऊ शकतो, त्यावेळी चान्सेस आहे. ओके, सो तेही स्टुडंट स्टेटसाठी असणार. त्यामुळे जी मुलं आता 12वीची एक्झाम देत आहेत त्यांना कॉम्पिटिटर्स भरपूर आहेत, जे तुमच्या वेळी नसणार आहेत. 70 पेक्षा वरचे जे पर्सेंटेज वाले असतात तेच तुमचे कॉम्पिटिटर असतील. आणि म्हणून सांगतोय की प्लीज जे डेली शिकवलं जाते ते त्यावेळी प्रिपेअर करत चला. डाऊट्स असतील तर ते विचारा, पेंडिंग ठेवा, पण समजून घ्या. लर्न नाही झालं, लिहिता येत नसेल चालेल, पण ही कन्सेप्ट कशी आली हे समजायला पाहिजे. ओके, ठीक आहे, रिपीट करतोय मी, तो एकदा स्टार्ट करतोय आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय बघितलं आजच्या लेक्चरला, रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर. नाउ व्हॉट डू यू मीन बाय रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर? रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर इज नथिंग बट व्हॉट. सो पहिल्यांदा सांगितलं वेपर प्रेशरचे डेफिनेशन. So the pressure exerted by the vapor phase is considered as the vapor pressure. Second point, when a non-volatile solute is added to the solvent, then the vapor pressure of the resulting solution get decreases. It get decreases to the original value, vapor pressure of the pure solvent. Third point मध्ये असं आपण डिस्कस केलं. Let us consider P10 be the vapor pressure of a pure solvent and P1 be the vapor pressure of a solution. Then the P10 is always greater than that of the P1. So if we take the difference between P10 and P1, then the delta P, that is the relative loading in vapor pressure, is equal to P10 minus of P1. Okay, so this is the difference. Now the next part of your syllabus is how will you calculate relative loading? त्याच्यामध्ये तुम्ही काय कन्सिडर करता? When a non-volatile solute is added to the pure solvent, then the resulting solution contains less vapor pressure. Why this is so? Because the total number of particles available for the vaporization become less in presence of a non-volatile solute is added to it. Okay, and hence number of particles get decreases. Relative loading in vapor pressure also get decreases. So this is the basic part. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण आता कन्सिडर केलं होतं की त्याच्यावरून कॅल्क्युलेट कसं करता राउल्ट्स लॉचं डेरिव्हेशन. सो अकॉर्डिंग टू द राउल्ट्स लॉ P1 is equal to P10 into x1. मग आपण ग्राफ ड्रॉ केलेला मोल फ्रॅक्शन वर्सेस वेपर प्रेशर. सो इट शुड बी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, मीन्स इट इज स्टँडर्ड ग्राफ. अँड x1 ची व्हॅल्यू आपण कशी कन्सिडर केली, 1 मायनस ऑफ x2. सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळालं डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस ऑफ P, विच इज इक्वल टू x2. So नंतर आपण ऍप्लिकेशन त्याची डिटरमाइन केली, दॅट इज हाऊ विल यू कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ अ सोल्यूट बाय युजिंग दिस राउल्ट्स लॉ एक्सप्रेशन रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर. सो डेल्टा P is equal to P10 minus of P, which is equal to x2. This is equation number 1. But do you know mole fraction x2 is nothing but what? N2 divided by N1 plus N2. But N1 N2 आणि ह्याच्या व्हॅल्यू कशा डिटरमाइन करायच्या ते याच्यामध्ये दिले. For dilute solution, number of moles of a solvent molecules are always higher than that of the number of moles of a solute particle. Okay. So for sake of our convenience, N2 can be neglected, and hence x2 is equal to, this equation becomes N2 divided by N1 only. Okay, N2 divided by N1 only. Next, N2 divided by N1. So equation 1 becomes N2 divided by N1, which is equal to delta P1 up delta P upon P10. नंतर N2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, that is weight upon molar mass.
हे ह्या व्हॅल्यूज मात्र 11th स्टँडर्डला झालेले आहे. जर बेसिक तुमचं 11th स्टँडर्ड चॅप्टर नंबर 1 मध्ये झालेले आहे 1 आणि 2 मध्ये झालेलं नसेल तर फरक करायची गरज आहे. टाइम आहे तोपर्यंत करू शकतो. Delta P upon P10 is equal to x2, which is equal to m2 by m1, which is equal to w2 by m2 divided by w1 upon m1. Final expression calculate करायचं आपल्याला हे इक्वेशन आहे, that is m2 is equal to w2 m1 p10 divided by delta p into w1. हे डायरेक्ट एक्सप्रेशन आठवायला आपण ते हायस्टाईल नाही ते लक्षात ठेवायचं. तुम्हाला ते प्रिपरेशन करत असताना डेरिव्हेशन सॉल्व करायला लागतं आणि सॉल्व करून झाल्यावर जिथे जिथे लक्षात ठेवा मी मला ती सवय आहे की डेरिव्हेशन जेव्हा मी लिहित असतो तेव्हा बोर्डवरती जिथे जिथे स्क्वेअर ब्रॅकेट असेल ना त्याच्यावरतीच प्रॉब्लेम येणार एवढं लक्षात ठेवा. हे मला सांगायचं म्हणजे राहून गेलं. माझी ती सवय आहे की ज्या प्रॉब्लेमवर ज्या फॉर्म्युलावरती बेस प्रॉब्लेम येतात त्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करत जातो. ओके इव्हन नोट्स मध्ये पण मी तसंच केलंय. चेक करा जर तसं तुम्हाला पॉसिबल असेल तर हे एका पेजवरती लिहून काढा आणि ते लर्न करा. म्हणजे डायरेक्ट एखादा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर तुम्हाला ते बेनिफिशियल होईल. सगळं हे एवढं इनटू निगलेक्टेड वगैरे काय करायची गरज नाही. डायरेक्ट फायनल आन्सर दिला तरी सुद्धा चालू शकेल. ओके सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी फक्त स्टार्ट करूया कारण काही स्टुडंटचं लेक्चर आहे आता मला एक कळतंय ते 3:45च्या दरम्यान मला लेक्चर आहे असं मला मेसेज आला होता. सो त्याप्रमाणे जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करू आणि मग स्टॉप करू. उद्या मात्र रेग्युलर आपलं टायमिंग आहे 1:45 PM 1:45 वाजता उद्या लेक्चर असणार आहे. मंडे असता तरी सुद्धा सो 1:45 ला लेक्चर स्टार्ट होईल. 2:45 ते 2:45 3 वाजेपर्यंत लेक्चर होईल. मला वाटतं उद्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी हा टॉपिक कम्प्लीट होईल. प्रॉब्लेम्स अजून आपण घेतलेले नाही. 2 टॉपिकचे प्रॉब्लेम आपले पेंडिंग आहेत त्याचे सोल्युशन आणि केमिकल कायनेटिक्स बरोबर ना. तर या दोन्ही टॉपिकचा प्रॉब्लेम आपण नंतर कंबाईन करूया. मी प्रॉब्लेम का पेंडिंग ठेवले त्याचं रिझन असेल या बॅचचा रिझल्ट येऊ दे त्या बॅचचा रिझल्ट मध्ये तुम्हाला समजेल न्यूमेरिकल किती मार्क्सला सॉल्व्ह करायची आणि कुठल्या टॉपिक मध्ये कन्फर्म येतात त्याच टॉपिकचे न्यूमेरिकल्स कंटिन्युअसली सॉल्व्ह करता येतील म्हणजे सलग राहतील आणि तुमच्या नोटबुक मध्ये आधी ते कव्हर होतील सगळे एकत्र राहतील न्यूमेरिकल्स जास्त. ओके ठीक आहे. पुढचा पार्ट दिलेला आहे सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. Now the second qualitative property is boiling point elevation. Boiling point elevation. आणि सगळ्यात पहिल्यांदा इलेव्हेशनचा मीनिंग माहिती नसेल तर आम्ही सांगतो इन्क्रीमेंट. ओके इलेव्हेशन म्हणजे इन्क्रीमेंट. मगाशी म्हटलेलं रिलेटिव्ह लोडिंग इन वेपर प्रेशर गेट डिक्रीज असा वर्ड वापरला. इलेव्हेशन याचा अर्थ काय होतो इन्क्रीज होत जातो. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा जो बॉइलिंग पॉईंट असेल आणि त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड केल्यानंतर जो बॉइलिंग पॉईंट असेल त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट झालेला ऑब्झर्व होतो. ओके सो जसं मगाशी डिस्कस केलं इंट्रोडक्शनचा पार्ट तो बघूया. डेरिव्हेशनचा पार्ट मात्र नेक्स्ट सेशनला आपण करूया. पहिल्यांदा बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन. सेकंड पॉइंट मध्ये सांगायचं TB0 एक लक्ष द्या. हे जेवढं दिलं एवढं आपल्याला फक्त आता प्रिपेअर करायचं. फर्स्ट boiling point elevation that is increment means what boiling point definition काय. First of all boiling point is nothing but the obviously definition मध्ये असं कधीही द्यायचं नाही. कॉमन मिस्टेक आहे ती. boiling point is the point at which हे रॉंग आहे.
त्याचा मिनिंग काय होतो, पॉईंट ॲट विच म्हणजे हा जो पॉईंट मी ड्रॉ केला ना त्याच्या पर्टिक्युलर पॉईंटला जर समजा एखाद्या सॉल्व्हंटचं बॉइलिंग होत असेल, या पॉईंटला म्हणजे त्याचा फिजिकल नेचर इंक आहे, ब्लॅक कलरची इंक आहे ड्रॉ काढल्यानंतर, बरोबर ना. त्याचा फिजिकल ॲपिअरन्स जर तुम्ही चेक केला तर ते लिक्विड फेज मध्ये पण आहे आणि जर समजा मी त्याला रफ केलं तर तो गॅस फेज मध्ये पण होतो. हा सॉलिड पार्टिकल पण हाताला लागला, याचा अर्थ याचा त्याचा काही संबंध नाही. लक्षात ठेवणं करायचं, बॉइलिंग पॉईंट एक पर्टिक्युलर टेम्परेचरची व्हॅल्यू असते. आणि तुम्ही सुरुवात डेफिनेशनची अशी करणार आहे, इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इट इज द टेम्परेचर at which vapor pressure becomes equal to atmospheric pressure. बघा ना काय सांगतोय, it is the temperature at which vapor pressure becomes equal to atmospheric pressure. Basic example घेऊया, boiling point of water. आता आपल्याला माहिती आहे ते स्टँडर्ड आपण हीट टॉपिक शिकलो, पाचवा टॉपिक होता हीट. त्याच्यामध्ये तुम्ही एनामलस बिहेवियर ऑफ वॉटर शिकला असणार. त्याच्यामध्ये कन्सिडर केलं होतं 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं थोडं एनामलस बिहेवियर दिसतं, म्हणून त्या टेम्परेचरला एनामलस टेम्परेचर असं कन्सिडर करतो. हे फ्रीजिंग कंडिशनला, त्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचर असतं. आठवलं असेल कोर्सचा आकार, तर त्याच्या साईडला तुम्ही असं ड्रॉइंग ड्रॉ करायचं, त्याच्यामध्ये असं दाखवायचं की आईस क्यूब्स आहेत त्याच्यामध्ये आणि सॉल्ट आहे. जर समजा तुम्ही सॉल्ट मिक्सचर ऍड नाही केला आणि फक्त आईस ठेवलात ना, तर 4 हे आन्सर रॉंग आहे. ओके, काय सांगतोय मी, जर समजा फ्रीजिंग मिक्सचर त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल, फक्त आईस असेल, तर 4 डिग्री सेल्सिअस हे त्याचा एनामलस बिहेवियर नाही. त्याचा एनामलस बिहेवियर डिक्रीज होते, दॅट इज 2 डिग्री सेल्सिअस. हा डिटेल स्टडी तुम्हाला पुढे फर्दर स्टडीज मध्ये येत जाईल. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉइंट इज नथिंग बट इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वेपरचं जे प्रेशर असेल, आता वेपर प्रेशर हे अगोदरच्या आपण पॉईंट मध्ये शिकलो, तर मग ती कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच वेपर प्रेशरची कन्सेप्ट आता समजेल. सो वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला आपण कन्सिडर करतो बॉइलिंग पॉईंट. म्हणजे लिक्विड बॉईल कधी होतं, ज्यावेळी तुम्ही टेम्परेचर, आता गॅसवर लगेच स्टेलेटवर बॉईल व्हायला लागतं का, नाही. त्या वॉटरमध्ये आतमध्ये, त्या वॉटर ज्या कुठल्या पॉटमध्ये तुम्ही वॉटर ठेवलेलं, त्या वॉटरमध्ये असणारी ईच अँड एव्हरी पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढते. म्हणून जर तुम्ही ऑब्झर्व कधी केलं असेल ना, बॉईल होत असताना त्याला स्पीड आलेला दिसतो बघा, आणि जसा तुम्ही गॅस बंद करता तेव्हा तो स्पीड कमी होतो. त्याचा अर्थ असा असतो, त्याच्यामध्ये रेडी असणारं प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतं, म्हणजे काय, वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि त्या टेम्परेचरला तुम्ही म्हणता येस वॉटर इज बॉइलिंग. ओके, so boiling point is nothing but what? It is the temperature at which vapor pressure becomes equal to atmospheric pressure. Now, तर मगाशी आपण जसं म्हटलेलं, if we consider P10 त्याच फॉर्मॅटमध्ये घेतोय. T stands for temperature, B stands for boiling, 0 stands for pure. लक्षात ठेवायचं. TB0 means what? It is the boiling point of a pure solvent and TB means boiling point of a solution. आता याच्यातला डिफरन्स लक्षात घ्या. सॉल्व्हंट असतो हा प्युअर असतो, त्याच्यामध्ये कुठलाही सोल्यूट पार्टिकल नसतो. बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर वॉटर इज अ प्युअर सॉल्व्हंट. ओके, त्याच्यामध्ये समजा मी शुगर ऍड केली तर ते आणि डिझॉल्व्ह केली तर ते सोल्युशन झालेलं आहे. आपल्याला दिसताना त्याच्यामध्ये शुगर दिसणार नाही, पण ते डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये शुगर असेल त्याला तुम्ही सोल्युशन कन्सिडर करणार. या दोघांचाही बॉइलिंग पॉईंट जर चेक केला, प्युअर बॉइलिंग पॉईंट वॉटर आणि शुगर ऍड केल्यानंतरचा बॉइलिंग पॉईंट, त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट झालेला दिसतो. प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. म्हणून चहामध्ये जर समजा तुम्ही साखर टाकत असाल, चहामध्ये साखर म्हणजे चहा प्रिपेअर करत असताना साखर ऍड करत असाल, तर अगोदर वॉटर बॉईल करून घेतलं जातं, त्याच्यानंतर साखर ऍड करतात. त्याचा बॉइलिंग पॉईंट इझिली, त्याचा इफेक्ट लगेच होतो, कारण पार्टिकल साईज त्याच्यावरचा फॅक्टर अफेक्ट करतो. So TB0 is for boiling point of a pure solvent and TB means boiling point of a solution. Now it is found that non-volatile solute, sugar is a non-volatile, म्हणून दाखवली ना शुगर, ती एका डब्यामध्ये ठेवली, ओपन करून ठेवली की शुगर मॅच होते, असं काही होत नाही. So when non-volatile solute is added to the solvent, then the boiling point of the solution get increases. Okay, so non-volatile solute is added to the solvent, then boiling point of the solution increases. Means what? TB0 be the boiling point temperature of a pure solvent and TB be the boiling point of a solution. Always and always solutionचा boiling point जास्त असणार pure solvent पेक्षा. So ह्याचा जर तुम्ही डिफरन्स घेतला delta TB, so TB minus of TB0 is nothing but your delta TB, that is elevation in boiling point. So it is the difference between the boiling point of a solution with respect to boiling point of a pure solvent. आणि ह्याच्यावर तुम्ही काय डिटरमाइन करता? Elevation in boiling point definition. Definition काय सांगणार? Boiling point elevation is nothing but it is the difference between the boiling point of a solution with respect to boiling point of pure solvent. हे जर एक मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन लर्न झालं तरच हे डेफिनेशन देऊ शकता, नाही. So it is the difference between boiling point of a solution with respect to boiling point of pure solvent. Okay, so हा एवढा स्टडी आपल्याला करायचा आहे. त्याचे फर्दर डेरिव्हेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.